नमस्कार, जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ज्या मुद्द्यांवर ज्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत ते चर्चा करण्यासाठी म्हणून आज आपल्यासोबत आहेत राजेशजी सिन्हा। नमस्कार राजेशजी। नमस्कार। राजेशजी सिन्हा यांचा परिचय करून द्यायचा म्हणजे ते गेली अनेक वर्ष हिंदी पत्रकारितेमध्ये आहेत। ते मूळचे डोंबिवलीकरच आहेत। गेली 40 वर्ष ते डोंबिवलीमध्ये राहतात। पत्रकारितेचा बराच दीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे। नवभारत या वृत्तपत्रातून त्यांनी दीर्घ वृत्तपत्रकारिता केलेली आहे। इकडच्या स्थानिक प्रश्नांमध्ये कल्याण डोंबिवलीच्या ठाणे जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत त्यांची चांगली जाण आहे। आज आपण त्यांच्यासोबत जे बोलणार आहोत तो मुद्दा महत्त्वाचा आहे। म्हणजे 2 दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी जी शिवसेनेच्या लोकसभेच्या उमेदवारांसाठी जी प्रचार सभा घेतली ठाण्यामध्ये, तेव्हा जो त्यांनी परप्रांतीयांचा आणि त्यांच्या येणाऱ्या लोंढ्यांचा, विशेषतः करून ठाणे जिल्ह्यामध्ये येणाऱ्या लोंढ्यांचा जो मुद्दा पुन्हा एकदा आपल्या प्रचार सभेमध्ये मांडला, त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। त्याच्यासाठी आपण राजेशजींना इथे बोलवलं आहे आणि त्यांच्याकडनं याबाबतची काही विशेष माहिती जाणून घेणार आहोत की याचे नेमके काय पडसाद लोकसभेच्या आताच्या येणाऱ्या निवडणुकीत उमटणार आहेत। तर राजेशजी, माझा या संदर्भातला नमस्कार, या संदर्भातला माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की 2 दिवसापूर्वी, आता मी जसं बोललो, 2 दिवसापूर्वी जी ठाण्यामध्ये राज ठाकरे यांनी सभा घेतली, शिवसेना महायुती, शिवसेना भाजप युतीला मनसेने बाहेरनं पाठिंबा दिलेला आहे, त्या संदर्भामध्ये जी प्रचाराची सभा त्यांनी घेतली, त्या सभेमध्ये त्यांनी परत एकदा परप्रांतीयांचा त्यांचा जो जुना मुद्दा आहे तो पुन्हा एकदा तिथे काढला। ऐन लोकसभेला आता 8 दिवस राहिलेले आहेत, 7 दिवस राहिलेले आहेत मतदानासाठी। तर तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता? याचे काय नेमके पडसाद किंवा परिणाम निवडणुकांवरती होती असं तुम्हाला वाटतं? तुम्ही सर्वात पहिला हे माझा परिचय देताना हे सांगितलं की मी गेले 40 वर्ष इथे राहतोय आणि पत्रकारितेत पण आहे आणि मी इथला जो राजकारण आहे, महाराष्ट्राचं जो राजकारण आहे तो पण बघत आहे। गेले अनेक वर्ष, म्हणजे जेव्हा काँग्रेसचा राज होता तेव्हा पण बघायचो की जेव्हा ही निवडणुका आली की राज्यात हे परप्रांतीय वाद सुरू व्हायचं आणि त्यात रस्त्यावर त्यांना हिंदी भाषिक जे आहेत ते परप्रांतीय आहेत त्यांना रस्त्यावर मार खायला लागत होता। तसेच आता नंतर परत लास्ट म्हणजे 10-15 वर्ष अगोदर त्यांच्या हत्या पण झाली 2-3 हिंदी भाषिकांचे। पण हे आता जे आहे ते आता एकदम शांत आहे। जेव्हापासून भाजपा आलाय इथे राज्यात आली तेव्हापासून हे हत्या होत नाही आहे। पण जेव्हाही निवडणुका येतात तेव्हा हे हिंदी परप्रांतीय वाद होतात। आता या निवडणुकात म्हणजे ठाणे आणि कल्याण लोकसभा याच्यात परप्रांतीयचा जो वाद आला आहे, याच्यात परप्रांतीय वाद जो आला आहे त्याचं कारण असं आहे की आता 15-20 दिवसा अगोदर ठाणेचे आणि कल्याण लोकसभाचे जे युतीचे उमेदवार आहेत त्यांच्यातर्फे पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये सर्वे घेण्यात आला आहे आणि त्यात कोण मतदार घरी आहे, कोण गावी गेला आहे, हे सगळं त्यांच्या कोण मयत झालेलं आहे, म्हणजे पूर्ण हे सर्वे करून घेतलेलं आहे। आणि त्यात त्यांना माहिती जे पडलं आहे की जो कल्याण आणि ठाणे लोकसभामध्ये म्हणजे कल्याणमध्ये फक्त 30 ते 40% मतदाता जे हिंदी भाषिक आहेत, परप्रांतीय आहेत ते इथे आहेत फक्त, म्हणजे 60 ते 70% ते त्यांच्या गावी आहेत आणि लग्नामध्ये काहीतरी सालेत सुट्टी आहे म्हणून ते असं आहे। तसेच ठाण्यामध्ये 50% जास्त लोक ते गावात आहेत आणि तिथे सालेत आणि लग्न प्रोग्राममध्ये आहेत। म्हणून हे म्हणजे दोन्ही उमेदवार आहेत, त्यांचे नेते असतील कोणी असतील, त्यांना हे वाटलं असेल की हे असं आता जर परप्रांतीयचा मुद्दा घेतला तर काही फरक पडणार नाही
आपला उमेदवारांना, आणि म्हणून त्यांनी घेतलं आहे. आणि याच्याबरोबर एक गोष्ट आणखीन, की जे इथले हिंदी भाषिक आहेत, परप्रांतीय आहेत, ते सुरुवातीपासून मोदीला मानतात आणि हे गृहीत धरून हे परप्रांतीय वाद राज ठाकरे साहेबांनी बोललं असेल. त्याच्यात काही होणार नाही, कारण इथले जे परप्रांतीय आहेत त्यांना माहीत आहे हे सर्व वाद जो आहे फक्त निवडणुकासाठी, नंतर सगळं जैसे थे होतात. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ही परिस्थिती जैसे थे अशीच राहील, लोकसभेच्या मतदानावरती याचा नेमका कोणताही परिणाम होणार नाही. परंतु जर लोकसभेच्या निवडणुका त्यांचं मतदान हे जर बाजूला काढलं तर राज ठाकरेंनी जो मुद्दा उचललेला आहे तो मुद्दा काही फार गैर लागू नाही आहे ना. या ठाणे जिल्ह्यावरती लोकसभा जे परप्रांतीयांचे लोंढे किंवा जी जी एक भीड तुम्ही म्हणू शकता, एक एक घुसमटलेली शहरं निर्माण झालेली आहेत, 7 महानगरपालिका निर्माण झालेल्या आहेत, तो मुद्दा तर गैर लागू नाही आहे ना. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? लोंढे येतातच आहेत, ट्रेन भरून जात आहेत, आता डोंबिवलीकर किती मरतायत, आधीची जी उपनगरं आहेत त्यांच्या उपनगरांमधनं येणाऱ्या गाड्यांमधनं भरभरून येणारी ही कोणती लोक आहेत? राज ठाकरेंनी तर मुद्दा बोललेलाच होता की ही काय लोकसंख्या आम्ही वाढवलेली नाहीये. याबाबत तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? कोविड नंतर जे सगळं राज्य आहेत, गरीब राज्य आहेत देशातले, म्हणजे बिहार असे, उत्तर प्रदेश, आसाम, बंगाल, हे इथे सगळं तिथले राज्य सरकारनी स्वतः तिथे त्यांच्या लोकांना रोजगार भेटो म्हणून बरेचसे प्रयत्न सुरू केले आहेत. आणि त्यामुळे इथे हे जे लोंढे आहेत ते कमी झाले आहेत. म्हणजे 20 ते 30% लोक इथे आता राहत नाहीत जे अगोदर राहायचे. परत याच्यात एक गोष्ट अजून, जे इथले लोकल आहेत, म्हणजे जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र ग्रामीण क्षेत्रात आपण बघितलं, मी जातो तिकडे अनेक ठिकाणी, आपले मित्र आहेत त्यांच्याबरोबर, तिथे पण बघतो अनेक गावात लोक नाही आहेत राहायला. आणि जे नवीन मुले आहेत तिथले ते आता शेती करायला मागत नाही, त्यांना पण शहरात राहायचं आहे, त्यांना पण म्हणजे शिकायचं आहे म्हणून ते करत नाही. इथे पण ते लोक पण आता शहरात येत आहेत. मग फक्त परप्रांतीयांचा लोढा इथे वाढत आहे हे सांगायचं, हे मला याच्यात सहमत नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की केवळ परप्रांतीयांचे लोंढे नाही तर महाराष्ट्र इतर ग्रामीण भागातनं सुद्धा लोंढे इथे येत आहेत आणि ते सगळीकडे पसरत आहेत. माझा पुढचा प्रश्न तुम्ही जो मगाशी पहिले मुद्दा मांडला त्याच्याच अनुषंगाने पुढे येतोय. तो माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही मगाशी बोललात की सगळ्या नेत्यांचं ठरलंय की काही राज ठाकरे बोलले तरी काही परिणाम होणार नाही, किंवा काय बोलायचं हे ठरलेलं आहे आधीच. पण राज ठाकरेंनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की मला कोणाचाही फेविकॉल लागलेला नाही, त्यामुळे मी काहीही बोलणार. आता 17 तारखेला त्यांची मोदींबरोबर सभा आहे, तर हाच परप्रांतीयांचा मुद्दा किंवा मोदींसमोर ते बोलणार का, किंवा त्याचे मग त्यांनी परत हाच मुद्दा जो उचलून धरला तर त्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? मला नाही वाटत की ते मुंबईचे जे नरेंद्र मोदीजी यांची सभा आहे त्याच्यात ते बोलणार हे परप्रांतीयांचा मुद्दा. कारण त्यांना बोलायचं असतं तर ते इथले ठाण्यामध्ये जे सभा झाली कलवामध्ये तिथे पण ते बोलू शकत होते. पण म्हणजे हे त्यांना माहिती आहे आणि त्यांना काय त्यांचं पूर्ण महायुतीची जी पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये जास्त प्रमाणात परप्रांतीय आहेत आणि ते भाजपचे मतदाता आहेत. मग ते म्हणजे हे जर असा बोलले तर तिथल्या मतदातांना इफेक्ट होऊ शकतो, म्हणून ते तसं बोलणार नाही. जर मी अगोदरच सांगितलं की जर त्यांना बोलायचं असतं तर ते मुंबईमध्ये ठाण्यात मुंबईचं पण नाव घेतलं असतं, ते घेतलं नाही त्यांनी आणि ते तिथे पण घेणार नाही असं मला वाटतं. पण मुंबईत जर सभेमध्ये जर हाच राग त्यांनी आळवला तर तुम्हाला वाटतं की मुंबईमध्ये त्याचा काही परिणाम होतील मुंबईच्या मतदानावरती? आता काही परिणाम होणार नाही. लोकांना माहिती आहे, महाराष्ट्राचा सर्व उत्तर भारतीयांना माहिती आहे की हा जो निवडणुकात परप्रांतीयांचा जो मुद्दा येतो तो फक्त निवडणुकासाठी असतो, नंतर सगळं जैसे थे मध्ये असतात. राजेशजी, मला पुढे असं विचारायचं आहे की ठीक आहे, भारतीय जनता पार्टी किंवा यांचे हे वोटर बँक आहेत असं तुमचं म्हणणं आहे.
परंतु काँग्रेसचे जे काही उत्तर भारतीय संघटन आहे किंवा अपक्ष म्हणून काही लढवणारे परप्रांतीय आहेत, जसे की आपल्या कल्याण मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून राकेश जैन उभे राहिले आहेत आणि काँग्रेसचे जे तिवारी म्हणून आहेत कल्याणचे उपाध्यक्ष, त्यांनी राज ठाकरेंच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. तर आणि ते आपला प्रचारात पण त्याचा आता वापर करत आहेत की याच्या मुद्द्याचा. तर ह्याचा काही परिणाम होणार का या एकूण वक्तव्याचा, तुम्हाला काय वाटतं? गेली 20-25 वर्ष अगोदर जेव्हाही ही विवाद वाढायचं, म्हणजे जेव्हाही काँग्रेसचे एक नेता बोलायचे, म्हणजे शंकर सिंग असू दे, नाहीतर संजय निरुपम असू दे, ते बोलायचं, नंतर मनसे नाहीतर शिवसेनातर्फे प्रतिक्रिया आणि याच्यात हिंदी भाषिकांना मारहाण, हेच व्हायचं. आता महाराष्ट्रामध्ये एक पण हिंदी भाषी नेता, मोठे हिंदी भाषी नेता उरलेले नाही. भाजपमध्ये पण नाही. ते फक्त त्यांना जे एक रुटीन वर्क दिलेलं असतं, मोठे आहेत म्हणजे काय राज्यमंत्रीचा पण दर्जा दिलेला आहे, एक विद्या ठाकूर म्हणून महिला जे आहेत भाजपाचे, त्यांना भेटलेलं आहे. पण त्यांचं काय नाही, राज्यात उत्तर भारतीय नेत्यामध्ये नाही, ते भाजपचे नेते आहेत आणि तसं त्यांची ओळख आहे. आणि आता उरलेलं नाही. आणि कोणीही केला परप्रांतीय विवाद तर त्याच्यात काही परिणाम मतदातामध्ये होणार नाही. आणि जे बोलतायत ते का बोलतायत, काय बोलतायत, त्यांना बोलू द्या. आपल्याला वाटतो असा की याचा काही परिणाम होणार नाही आणि जसे भाजपचे मतदाता आहेत तसे ते राहणार. राजेशजी, आज तुम्ही इथे आलात आणि हा जो आता परप्रांतीयांचा पुन्हा एकदा मुद्दा डोकं वर काढत आहे, त्याबाबत एक राजकीय जाणकार आणि पत्रकार म्हणून तुम्ही एक जे विश्लेषण आमच्या प्रेक्षकांसमोर मांडलं, त्याबद्दल मी जनवाणीकडनं तुमचे आभार प्रकट करतो. तुम्ही आपल्या स्टुडिओत आलात त्याबद्दल धन्यवाद.